नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब मिळून आल्याने एकच धावपळ झाली. रेल्वे स्टेशन परिसरातील झेरॉक्स दुकानाजवळ बेवारस बॅग असल्याची खबर रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, रुग्णवाहिकेला आणि बॉम्ब शोध पथकाला कळवण्यात आले. माहिती मिळताच रेल्वे पोलीस, नाशिक रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी रेल्वे स्टेशन येथे दाखल झाले. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका आल्याने काय झाले बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. बेवारस बॅग मिळून आल्याची बातमी पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले. बॉम्ब शोधक दाखल झाल्यानंतर क्षणाचाही वेळ न घालवता श्वान अल्फासह बॉम्ब निकामी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बॅग असलेल्या ठिकाणी धाव घेत अल्फासोबत तपासणी केली. तपासणी केल्यानंतर बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाल्याचे कळताच पोलिसांनी नागरिकांना बाजूला केले. बॉम्ब निकामी करण्यासाठी जीवाची पर्वा न करता बॅगमधून बॉम्ब बाहेर काढून अखेर बॉम्ब निकामी करण्यात आला. बॉम्ब निकामी झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण पोलिसांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मॉक ड्रिल घेण्यात असल्याचे नागरिकांना सांगितले. कुठल्याही प्रकारची बेवारस बॅग, वस्तू किंवा अतिरेकी हल्ला अशा प्रकारच्या घटना होऊन परिस्थिती उद्भवल्यास घाबरून न जाता लवकरात लवकर स्थानिक पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलमध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफुल यादव, गोपनीय विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश देवरे, GRPH API अमोल देशमुख, बॉम्ब शोधक पथकातील पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील, पोलीस उपनिरीक्षक DB राणे, भूषण खैरनार, अजय बाविस्कर, अनिल केदारे, जनार्दन जाधव, रोहित धटिंगन, फिरोज मुलानी, मुदीर शेख, किरण निकम, योगेश पवार, श्वान अल्फा, अग्निशमन दलाचे RS खरजूल, PG करडक, SS बोराडे, PS सोनवणे, मुंदारे आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. NCN न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.